दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार. भारतीताई पवार. महेंद्र शेठ घरत यांनीही दिबांना केले अभिवादन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन 6 महिने झाले. आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमाने उडतील, परंतु दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला दिलं गेलं नाही. ही शोकांतिका आहे, कारण सरकारला दिबांच्या नावाची ॲलर्जी आहे. त्यांना त्यांच्या बॉसचं नाव द्यायचं आहे, अशी घणाघाती टीका 1984च्या गौरवशाली आणि शौर्यशाली ऐतिहासिक आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पवार यांनी दिबांना जासाई येथे अभिवादन केल्यानंतर केलं. आज दिबांचा स्मृतिदिन असल्याने कोल्हापूरवरून भारतीताई दिबांना अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. जासाई येथे दिबांच्या आठवणी दाटून आल्याने भारतीताई यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगल्यावर दिबांना अभिवादन केलं. सोबत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत होते. यावेळी दिबांची सून मनीषा पाटील यांनी भारतीताईंचं स्वागत केलं. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, 1984च्या आंदोलनावेळी मी ऐन तारुण्यात म्हणजे 23 वर्षांची होते. वयाच्या 11व्या वर्षापासून मी शेकापची कार्यकर्ती म्हणून काम करत होते. त्यामुळे नसानसात आंदोलनं भिडलेली होती. साहजिकच दिबांचा आदेश शिरसावंद्य मानून आंदोलनासाठी कशाचेही तमानो बाळगता आले होते. दिबांसहित बहुतांश नेते सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारला हे आंदोलन यशस्वी होईल याची सूत्राम शक्यता नव्हती. मी आल्यानंतर 10-12 गावात फिरले. तिथे गुप्त बैठका घेतल्या. वाहतुकीची फार साधनं नसल्याने बहुतांश गावे पायीच फिरले. हातावर पोट असणाऱ्या महिलांना जमीन संपादन विषय समजून सांगितला. सरकार कशा पद्धतीने शेतकरी वर्गाची फसवणूक करत आहे आणि दिबा पाटील साहेब आपल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून लढत आहेत हेही ठासून सांगितलं. त्यामुळे गावोगावी आंदोलनाचे वारे पसरले. त्यामुळेच ज्या दिवशी जमीन संपादन करण्यात येणार होती त्यास विरोध करण्यासाठी लाखो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले. सरकारला कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन चिरडायचं होतं. साहजिकच पोलीस आणि SRP तयारीनिशी होते. त्याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि बेछूट गोळीबारही केला. त्यात 5 हुतात्मे झाले, ते केवळ सरकारच्या बिनडोकपणामुळे. दिबा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे शेतकऱ्यांना काही अंशी न्याय मिळाला. कालांतराने 12.5% जमिनीचे सूत्र देशभर लागू झालं दिबांमुळे. तसेच मंडल आयोगाचा लढाही दिबांनी यशस्वी केला. त्यामुळे OBC समाजाला फायदा झाला, परंतु OBC समाजाला दिबांचं महत्त्व समजलंच नाही असे मला वाटतं. दिबा पाटील साहेब हे देशाच्या तत्वांशी जगलेले नेते, परंतु आताचे सरकार केवळ मिंधे हवेत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून आयुष्य वेचणारा दिबांसारखा नेता चालत नाही, असे सध्याचं सरकारचं आचरण पाहता मला वाटतं. वास्तविक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगीच दिबांचं नाव लागायला हवं होतं, पण सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला, हे माझं ठाम मत आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळ नावासाठी जर तरुण पेटून उठले तर मी नेतृत्वाची धुरा सांभाळायला तयार आहे, असं भारतीताई पवार म्हणाले. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत म्हणाले, दिबा पाटील साहेब आमची अस्मिता आहेत. ते देशातील 18 पगड जातीतील समाजाचे नेते होते. अशा महान लोकनेत्याचा सरकारला विसर पडला आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलं दिबांचे नाव विमानतळाला लागेल. मग उद्घाटन होऊन आणि आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण होईपर्यंत तयारी झाली आहे, तरीही दिबांचे नाव अद्याप का नाही? भूमिपुत्रांचं सरकार अंत पाहत आहे का? थोडक्यात सरकारने झोपेचं सोंग घेऊन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाणी पुसले, ही लांछनास्पद आहे. यावेळी रश्मिता पोपेटा यांनी दिबांच्या नावासाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्या ठिकाणी भारतीताई पवार, महेंद्र शेठ घरत यांनी भेट दिली आणि उपोषणास पाठिंबा दिला. आज सर्व पक्ष नेत्यांनीही दिबांना अभिवादन केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.